आज मी मस्त असा चमचमीत झणझणीत असा फ्लावर वाटाणा बनवला आहे. खूप कमी साहित्यात, खूप कमी वेळामध्ये आणि इतका चवदार टेस्टी हा फ्लावर वाटाणा तयार होतो. म्हणजेच आलू मटरची किंवा गोबी मटरची ही भाजी बनवू शकतो आपण. याला मस्त तरीबाज आणि छान चवदार अशी ही आलू मटरची भाजी, माझ्या आलू मटर येते पण मटर गोबीची भाजी मी आज बनवत आहे. तर त्यासाठी इकडे बघू शकता हे फ्लावर आणलेलं आहे. आता आपल्याला कट करायचं. त्यानंतर हे मस्त हिरवेगार असे कवळे हिरवे वाटाणे शेंगाचे घेतलेले आहे सोलून. आता आपण काय करायचं, सर्वप्रथम हे जो फ्लावर आहे ना, हा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि फ्रीजमध्ये ठेवलेला आहे आणि जस्ट काढलेला आहे, कारण मला आज मस्त फ्लावर मटर बनवायचं आहे. आता मी चांगलं स्वच्छ धुवून कट करून असे मीडियम साईजचे याचे तुकडे करून घेतलेले आहेत. हवं तर तुम्ही याला मिठाच्या पाण्यातसुद्धा ठेवू शकता थोडा वेळ. आता थोडीशी आपण कोथिंबीर निवडून घेऊया. ही कोथिंबीरसुद्धा आपण स्वच्छ पाण्याने धुवून आणि मग सुकून घेतलेले आहे. कुठलाही भाजीपाला आणला की सुरुवातीला धुवून घेतो आपण आणि फ्रीजमध्ये ठेवून देतो. हे बघू शकता. आता थोडीशीच बस झाली, एवढी पुरेशी. आता ही बारीक कट करायची आपल्याला. आणि एक टमाटे इथे मी कट करून घेतले बारीक चिरून, आणि एक बारीक चिरलेला कांदा, आणि इकडे मी थोडंसं सुकं खोबरं, ओलं खोबरं, अद्रक आणि लसूणची पातळ अशी ग्रेव्ही केली. अगदी थोडंसंच खोबरं घेतले, ओलं सुकं कुठलंही खोबरं तुम्ही घेऊ शकता. आणि अद्रक लसूण टाकून जरा बारीक पेस्ट बनवायची. आणि पॅनमध्ये आपण तेल तापत ठेवलेलं आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम आपण हे जे फ्लावरचे तुकडे केलेत ना, आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला चांगलं फ्राय करून घेऊया. मंद आचेवर याला भाजून घ्यायचे गरम तेलामध्ये, थोड्याशा तेलामध्ये, जास्त तेल नाही वापरायचं. याच्यावर थोडेसे स्पॉट्स आले म्हणजे थोडंसं भाजून निघलं, डाग पडले, तर आपण हे काढून घ्यायचं. हे असं केल्यामुळं काय होतं, भाजीला चव तर लागते, दुसरी गोष्ट याच्यामधला कच्चापणा थोडासा कमी होतो. भाजी व्हायलासुद्धा मग कमी वेळ लागतो. त्यामुळं हे थोडंसं परतून घ्यायचं. ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर अजूनही छान याचा फ्लेवर येतो फ्लावरचा. नाही तर काय होतं, कधी कधी भाजीमध्ये फ्लावर बटाटा असं सपक लागून जातो. त्यामुळे इथं सुरुवातीला थोडंसं मीठ टाकूनसुद्धा तुम्ही हे तेलामध्ये असं भाजून घ्या, परतून घ्या. हे बघा, आता थोडासा याचा रंग चेंज झालेला आहे आणि असं शेकलेला याला असे डाग आलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. जास्त काय आपल्याला याला भाजवायचे नाही. आता हे मी काढून घेते एका प्लेटमध्ये. मस्त चवदार खमंग टेस्टी ही फ्लावर वाटाण्याची भाजी तयार होती. नक्की एकदा ट्राय करा, आवडलं असेल तर. आता आपण इथं तेल तापत ठेवले थोडंसं. याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकून घेते आणि कांदा थोडासा बारीक चिरून घ्यायचा आणि परतून घ्यायचा. याच्यामध्ये खडे मसालेसुद्धा तुम्ही टाकू शकतात फोडणीसाठी, जिरे वगैरे. सिंपल पद्धतीने पण होतं, पण ऑप्शन आहे, टाकलं तर चांगला फ्लेवर अजूनही वाढेल. हे बघा, आता परतून घ्यायचं आहे मस्त व्यवस्थित याला. जोपर्यंत कांद्याचा रंग चेंज होत नाही, कच्चापणा थोडासा नाहीसा होत नाही, तोपर्यंत हाय फ्लेमवर जरी याला परतून घेतलं तरी काही हरकत नाही. मग आपण याच्यामध्ये थोडंसं परतून झालं की मग आपण याच्यामध्ये जे बारीक चिरलेलं टमाटर आहे ना, ते आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि मग परतून घ्यायचं. हे बघू शकता, थोडासा याचा रंग चेंज झालेला आहे. त्याच्यामध्ये मी आता लगेचच हे बारीक चिरलेलं टमाटर टाकून घेते. हे बघू शकता, मस्त लाल भडक असं हे टमाटर आहे, याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. कांदा टमाट्याशिवाय तर कुठलीच आपली रेसिपी तयार होत नाही. आणि होतीसुद्धा, असं काही नाही, बिना कांदा टमाट्याची सुद्धा भाजी होतात. पण आपला रोजचा डेली रुटीन तर हाच आहे, कांदा टमाटे आपल्या भाजीला तर लागतात. आता हे परतून घेते. थोडंसं याचा कच्चापणा जाईपर्यंत, नरम सॉफ्ट परेपर्यंत टमाट्यासोबत कांद्याला परतून घेते. परत एकदा थोडंसं तेल मी याच्यात टाकून घेतलेलं आहे, कारण आपल्याला चांगली तरीबाज भाजी बनवायची. झाकण ठेवलं की लगेच होऊन जातात नरम सॉफ्ट. हे बघा, झाकण ठेवल्यामुळं लगेच मॅश होतात. आणि आता आपण काय करायचं, याच्यामध्ये आपण जी वाटून घेतलेली ग्रेव्ही आहे ना, थोडीशीच ग्रेव्ही वाटलेली आहे, जास्त वाटण करायचं नाही इकडे. फक्त ती ग्रेव्ही फ्लेवरसाठी, थोडासा थिकनेस येण्यासाठी मी वापरत आहे. याच्यामध्ये मी ओलं खोबरं थोडंसं वापरले आणि अद्रक लसूण टाकून छान अशी पातळ पेस्ट करून घेतली. बघू शकता, अजिबात जाडसर वाटण केलेलं नाही आहे. पातळ अशी ग्रेव्ही करायची, खोबऱ्याच्या चटणीसारखी. हे बघू शकता. आणि मग ह्या ग्रेव्हीला आपण ह्या कांद्या टमाट्यामध्ये एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. हाय फ्लेमवरच ह्याला फ्राय करून घ्यायचं आणि मग स्लो गॅस करून आपण याच्यामध्ये आपले मसाले टाकून घ्यायचेत. खूप चांगली भाजी लागते, टेस्ट खूप भारी होती. नेहमीच्या फ्लावर वाटाण्यापेक्षा ना, अशा जर पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा, इतकी भारी चव लागते ना भाजीची, अप्रतिम टेस्ट लागते याची. आता मी इकडे 2 चमचे लाल तिखट वापरते, आवडीनुसार इकडे तुम्ही मसाले वापरा. आता मी 2-2.5 चमचे लाल तिखट वापरले
कमी आवडत असेल तर तुम्ही कमी इकडे वापरू शकता. त्यानंतर 1-1.5 चमचा धना पावडर आणि त्यानंतर आपण इथं हळद टाकणार आहोत, गरम मसाला टाकणार आहोत. म्हणजे आपले रोजचेच रुटीनचे जे मसाले आपण रोज वापरतो ते टाकायचे इथे. हे बघा मी इथं गरम मसाला टाकून घेतला आहे 1-1.5 चमचा आणि हळद टाकून घेते 1 चमचा. हे बघा 1 चमच्याच्या अंदाजाने मी हळद टाकली, लाल मसाला टाकला आहे, धना पावडर टाकला आहे आणि गरम मसाला पावडर टाकला आहे. आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आणि ही फ्लावर वाटाण्याची भाजी सगळ्यांनाच आवडीची आहे. हे बघू शकता. आता याची इतकी छान ग्रेव्ही तयार होईल ना, अगदी 2 मिनटातच याला मस्त तेल सुटेल आणि ग्रेव्ही याची खूप सुंदर अशी टेस्टी तयार होती. आपण काही असं स्पेशल वाटण केलं नाही, कुठले खडे मसाले वापरले नाही आहेत. अगदी कमी वेळात खूप कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होती, पण खायला खूप टेस्टी भाजी आहे. याला झाकण ठेवायचं आणि थोडंसं मंद आचेवर तेल सुटेपर्यंत याला वेळ द्यायचा. वटाण्यासोबतच याला वेळ देऊया. सॉरी, मी वटाणे टाकायला विसरले सुरुवातीला. हे वटाणे ह्या ग्रेव्हीसोबत मिक्स करून घ्यायचे, कोटिंग करून घ्यायची वटाण्याची चांगली. हे वटाणे सुरुवातीला टाकून घ्यायचे, फ्लावरसोबत टाकायचं नाही, कारण फ्लावर आपण वेगळा भाजून घेतलेला आहे तेलामध्ये. तर ह्या वटाण्यामध्ये बघा पूर्ण मसाला हा कवर झालेला आहे. छान वटाण्यालासुद्धा फ्लेवर येतो. प्रत्येक बाईट्समध्ये वटाण्यासोबत हा मसाला आपल्याला खाण्यात येतो. आता झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं. बघू शकता तुम्ही कढीला तेल सुटलेलं आहे आणि मसाला हा थोडासा खाली चिटकला गेला, याचा अर्थ हा मसाला भाजला गेलेला आहे चांगला. आता वटाण्याला चांगला याचा फ्लेवर भेटला आहे, पूर्ण मसाले याच्यामध्ये पॅक झालेले आहेत. आता आपण लगेचच ह्याच्यामध्ये आपले हे जे थोडेसे फ्राय केलेत ना तेलात, ते आपण हे फ्लावर याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे. हे थोडे जास्त झाले, मी कमी काढून ठेवलेत थोडेसे. आता हे मिक्स करून घेऊया. हे बघा, सुकी करायची असेल भाजी तर तुम्ही हे फ्लावर जे आहे ना ते चांगल्या प्रकारे एक तर तुम्ही भाजून घ्या तेलामध्ये किंवा शिजून घ्यायचे थोडेसे नरम सॉफ्ट होईपर्यंत. आणि हे असं मिक्स करून एक 5-अर्धा सेकंड किंवा जास्तीत जास्त 2 मिनटांमध्येच ही भाजी तयार होती, सुकी भाजी करायची असेल तर. आणि आपल्याला ग्रेव्ही रश्श्यावाली जर असेल ना तर मग त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायला लागतं आणि फ्लावर कच्चा असतो त्यामुळं शिजायला थोडा वेळ लागतो. तर बघू शकता मस्त आता मिक्स करून घेतला आहे फ्लावर पूर्णपणे वटाण्यामध्ये, मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित पॅक झालेला आहे आणि सगळ्या मसाल्याची कोटिंग झालेली आहे फ्लावर वटाण्याला. आणि अप्रतिम आता याची स्वाद आपल्याला भाजीला लागणार आहे. याच्यामध्ये थोडं पाणी टाकणार आहे कारण की आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे. फ्लावर जो आहे तो कच्चा आहे, वटाणेसुद्धा कच्चे आहेत नॉर्मल, तर त्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे, म्हणजे रश्श्याची आवश्यकता आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्याला एक रस्सासुद्धा बनवायचा आहे, अगदी ड्राय सुक्की नाही बनवायची. हे बघू शकता मी थोडेसे वाफेवर याला ठेवलं होतं. आता मिक्स करून घेते आणि थोडंसं अर्धा ग्लासाच्या अंदाजाने मी इथं पाणी टाकून घेतलं आहे. बघू शकता हा रस्सा एवढा पुरेसा आहे, हा सुद्धा कमी होईल. म्हणजे जसं जसं शिजत जातं ना फ्लावर वटाणे तसं तसं हा रसाची क्वांटिटी कमी होत राहते, म्हणून सुरुवातीला थोडासा टाकायचा. हे बघू शकता चवीनुसार इथं मीठ टाकून घेतलं आहे, वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि खूप झणझणीत चवदार अशी ही फ्लावर मटरची भाजी तयार होती. आणि आलू मटर हे आपलं कसं आवडीचं खाणं आहे, म्हणून सतत आपल्या तोंडामध्ये आलू मटर हे आलंच पाहिजे. हे बघू शकता आता मिक्स केलेलं आहे मीठ मी इथे. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि द्यायचे ह्याला फक्त आणि फक्त 2 मिनटं किंवा जास्तीत जास्त 3 मिनटात ही भाजी तयार होईल. हे बघू शकता एकाच मिनटामध्ये सुंदर अशी उकळी फुटलेली आहे, तेल सुटलेलं आहे, कढीला चांगली तरी आलेली आहे आणि फ्लावर वटाणा आपला इतका छान शिजत आहे, नरम सॉफ्ट होत आहे. याला थोडा वेळ अजून द्यायचा आहे, म्हणजे थोडीशी याच्यामध्ये थिकनेस वाढेल, कारण एवढा रस्सा नको आहे आपल्याला. तर अजून मी याला थोडा वेळ देते मंद आचेवर झाकण ठेवून. हे बघू शकता आता झाकण ठेवलं आहे, थोडा वेळ देते. आता जो अगोदर रश्श्याची क्वांटिटी होती ती आता कमी झालेली आहे आणि इतका रस्सा म्हणजे इतकी ग्रेव्ही पुरेशी आहे, कारण आपल्याला राईससोबत भाकरीसोबतसुद्धा खाता येईल. तर नरम सॉफ्ट असे गाळ झालेला आहे. आता गॅस इथं बंद करते मी, थोडीशी वरून कोथिंबीर टाकते आणि वाफा हा पूर्ण नाहीशा होस तर याला थंड होऊन देते. हे बघू शकता आता याला थंड होऊन द्यायचे. थोडा वेळ याला थंड झालं की मग मस्त आपण गरमागरम याला खायचं आहे. आता झाकण याच्यामुळे ठेवलं कारण की झाकणामध्ये जितकी पण वाफ एक्स्ट्रा राहते ना त्याने चांगली स्टीम येते. आणि थंड झाल्यावर बघू शकता आपली भाजी किती सुंदर अप्रतिम झाली आहे, रंग इतका छान आला आहे, इतकी भारी चवदार भाजी लागते ना. आणि एका प्लेटमध्ये मी काढून दाखवलेली आहे तुम्हाला, बघू शकता.
हे इतकी मस्त सुंदर अशी ही फ्लावर वाटाण्याची झणझणीत भाजी तयार झाली. खोबरं, लसूण, अद्रकची एक छान फ्लेवर येतो याच्यामध्ये. गरमागरम पुरीसोबत किंवा राईससोबत खूपच भारी लागते ही भाजी. नक्की एकदा ट्राय करा तुम्ही. फ्लावर वाटाणा जर तुम्हाला खायला आवडत असेल ना तर एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने ही फ्लावर वाटाण्याची रस्सा भाजी किंवा गोबी मटरची भाजी. हे बघू शकता मस्त झालेली आहे चमचमीत. आणि हा रात्रीचा बेत आहे आमचा. तर गरमागरम आता राईससोबत ही भाजी खाणार आहे. तुम्ही पण या सगळे खायला आणि असेच व्हिडिओ बघत राहा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ.